सो देन पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. अंडरस्टँड. काल परवाच एक कुठली तरी माझी बॅच चालू होती, मला आठवत नाहीये कुठल्या बॅच मध्ये, पण एका बॅच मध्ये मी हाच पॉइंट सांगितलेला की हा जो टॉपिक आहे ना, समजू नका रॅन्डमली आलेला आहे. का? कारण हा टॉपिक रॅन्डम नाही. भारतामध्ये याच्यावर प्रचंड चर्चा चालू आहे. कारण युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यांची एक बॉडी आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आणि या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही जी बॉडी आहे, या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये ओके मीटिंग्स मध्ये भारताचा हाच मुद्दा आहे गेली वर्षभर, मागची काही वर्ष एजेंडा, की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इज नॉट ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट. जर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करायचं तर डेव्हलपमेंट थांबवणं ओके शक्य नाही, आणि डेव्हलपमेंट थांबूनच एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होतं हे पण चुकीचं आहे. डेव्हलपिंग देशांना डेव्हलप होण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि गरिबी हटवता हटवता हे गरिबी हटवण्याचं काम एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करत केलं गेलं पाहिजे. नाहीतर हे आज स्वतः जे रिच देश आहेत युरोपमधले ते तसे श्रीमंत राहतील, आणि भारत सारखे जे देश आहेत कधी विकसित होणार नाहीत. एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्शनच करत बसू. पण भारताचं म्हणणं आहे की दोन्ही विरोधाभासी गोष्टी नाहीत. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये डेव्हलपमेंट ही दोन्ही इंटिग्रेटेड होऊ शकते. तुम्हाला लोकल कम्युनिटीजला डेव्हलपमेंटल प्रोसेसमध्ये इंटिग्रेट करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी भारताने एक प्रोग्राम, म्हणजे तसे बरेच प्रोग्राम तुम्ही गव्हर्नमेंटचे लिहू शकता. मिस्टी प्रोग्राम गव्हर्नमेंटने जो बनवलेला आहे की मॅनग्रुव्ह इनिशिएटिव्ह ओके फॉर त्यांचं जे सस्टेनेबल रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे अँड लोकल इन्कम ओके. ट्रायबल वगैरे ही जी किंवा अशी कोस्टल एरियात लोक राहतात, सो मग मॅनग्रुव्ह पण प्लांट करून घ्या, आणि मॅनग्रुव्ह वगैरे प्लांटेशन करून लोकल लोकांकडून त्यांना तिथेच नोकऱ्या द्या. काझीरंगामधल्या लोकांना, काझीरंगातल्याच लोकांना नोकऱ्या द्या काझीरंगात, ते वाघांचं जास्त रक्षण करतील, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा इन्कम याच्यातूनच आहे. आणि नॉर्थ ईस्टच्या लोकांना त्यांच्या एरियातले टुरिस्ट स्पॉट डेव्हलप करा, जास्त टुरिस्ट येतील, आणि लोक आले त्यांना पगार मिळेल, ते पण त्यांच्या पर्यावरणाचं संरक्षण करतील, स्वच्छ राखतील. आणि त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इज नॉट ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट्स अ फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट ओके. एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंटचं इंटिग्रेशन सो खूप इझी असे आहे, त्याच्यामुळे बाकी जास्त मुलं हाच लिहितील, त्यामुळे ट्राय टू स्किप इट. हा लिहा किंवा हा लिहा ओके. बरेच मुलं हा पण लिहितील, बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, ऍग्रिकल्चरचा इम्पॅक्ट. मॅक्झिमम सांगितलं 61% हाच लिहिणार आहेत ओके. त्या निबंधाच्या मागे ऍक्च्युली तुम्ही नाही गेलं पाहिजे, आणि गेला तर तुम्हाला खूप उत्कृष्ट डेटा पाहिजे की ऍग्रिकल्चरचे इम्पॅक्ट किती आहे. आता याच्यामध्ये काय होणार, एखादा खरोखर बीएस ऍग्री केलेला मुलगा असेल, एमएस ऍग्री केलेला, त्याला तर ऍग्रिकल्चर मध्ये सगळे आजार पण माहिती आहेत, आणि ड्रॉट्समुळे काय काय होतंय वगैरे, की बदलत्या हवामानामुळे, फ्लडमुळे, सायक्लोनमुळे, रेन मुळे वगैरे डिझिजेस जे पसरत आहेत, कसे ऍग्रिकल्चरचे क्रॉप्स शिफ्ट होत आहेत, तुमचे प्लांटेशन पॅटर्न शिफ्ट होत आहेत वगैरे, आणि ह्याचा काय परिणाम होतो ऍग्रिकल्चरवर. सो बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम खूप डीप मध्ये हा निबंध मग तुम्हाला डेटाबेस आहे तो तुम्हाला जमला पाहिजे. आणि ते ऍक्च्युली नाही जमत असेल, ऍव्हरेज निबंध लिहून आला 80-90च्या वर मार्क जाणार नाहीत, 140 मार्क पाहिजे असतील तर मग फिलॉसॉफिकल वाले निबंध लिहा. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम्स वेपन. आता हा पण निबंध